गुड मॉर्निंग. चला, आपण काल काय पाहिलेलं, लास्टला आपण पाहिलेलं आहे सिरीज रेजिस्टन्स अँड पॅरलल रेजिस्टन्स. ठीक आहे. तर आज आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर रिव्हिजन माझ्या मते मी युनिट्स अँड कन्व्हर्जनपासून देते आणि नेक्स्ट लेक्चरला मंगळवारी मात्र आपण होल रिव्हिजन टाकूया थोडीशी. ठीक आहे. युनिट्स अँड कन्व्हर्जनमध्ये आपण चार्ट पाहिला, मध्ये एस आय युनिट लिहिलं आपण सेंटरला. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिलं मोठं युनिट किलो, त्याच्यानंतरचं मोठं युनिट मेघा, त्याच्यानंतरचं मोठं युनिट गिगा. किलोला आपण 10⁻³ मल्टिप्लाय करायचं आहे, त्याच्यानंतर 10⁻⁶, त्याच्यानंतर 10⁻⁹, त्याच्यावर असेल तर 10⁻12. ठीक आहे. खाली मिली, मायक्रो, नॅनो अँड पिको. मिलीसाठी 10⁻⁻3, 10⁻⁻6, 10⁻⁻9, 10⁻⁻12. ठीक आहे. रूल्स पाहिले आपण. हायर टू लोअर असेल तर 10⁻+ काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लोअर टू हायर असेल तर मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे. दोन्ही एकाच ग्रुपमध्ये असतील तर पहिले 2 रूल वापरायचे आणि त्याच्यानंतर पॉवर मधला काय घेतो आपण डिफरन्स. हे आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतर आपण पाहिलेले पॉवर. ठीक आहे. काय पाहिली पॉवरची डेफिनेशन? इट इज द रेट ऑफ डूइंग इलेक्ट्रिक वर्क. इट इज द रेट ऑफ डूइंग इलेक्ट्रिक वर्क. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याचे 3 फॉर्म्युले पाहिलेले आहेत. डेफिनेशन पाहिली, त्याच्यानंतर पॉवरचे 3 फॉर्म्युले आपण पाहिले. फर्स्ट फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतो. P = V × I. हे होतं त्याचं फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. बाय ओम्स लॉ आपण काय केलं, पुट V = IR इन इक्वेशन 1. इथं लिहायचं आपण लिहिताना बाय ओम्स लॉ. आता मी इथे लिहित नाही, फर्स्ट लिहिते. बाय ओम्स लॉ पुट V = IR इन इक्वेशन 1. काही मग इक्वेशन V च्या ऐवजी जर आपण IR ठेवली into I is equal to I²R. P is equal to. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. ठीक आहे. थर्डला काय केलं आपण, सेम ही लाईन येईल, फक्त पुट I is equal to V/R. Therefore P is equal to V आहे तसं राहील, जिथं I आहे त्याच्याऐवजी आपल्याला V/R ठेवायचं आहे. is equal to V² divided by R. P is equal to. हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. ठीक आहे. हे तिन्ही इक्वेशन आपण काल पाहिले. याच्यावर आधारित आपण प्रॉब्लेम पण पाहिलेले. ठीक. त्याच्यानंतर आपण पाहिलं सिरीज आणि पॅरललचे फॉर्म्युले. सिरीज रेजिस्टन्स असेल तर आपण फिगर काढून दाखवली मी तुम्हाला. अशा असतील, कशी फिगर येईल, फक्त फिगर आल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, जेव्हा आपण सिरीज किंवा पॅरलल जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा दिलेले 2 रेजिस्टन्स जे आपल्याला सॉल्व्ह करायचे, ते 2 रेजिस्टन्स एकमेकाला कसे जोडलेले आहेत ते आपल्याला पाहायचंय. एकच टोक जोडलं असेल, दुसरं जोडलेलं नसेल तर त्याला म्हणायचं सिरीज. आणि दोन्हीही एकमेकाला जोडले असेल, ह्याच फिगरमध्ये जर आपण असं जॉईन केलं तर त्याला म्हणायचं आपल्याला पॅरलल. ठीक आहे. सिरीज आणि पॅरलल मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका, नाहीतर मग कॅल्क्युलेशन काय होतात आपले चुकतात. सिरीज असतील तर फॉर्म्युला आपण काय दिला, टोटल रेजिस्टन्स काढायचा आपल्याला. फॉर्म्युला काय येईल, R1 + R2 etc. जितके रेजिस्टन्स असतील तेवढ्यांची सरळ बेरीज होते. आणि जर रेजिस्टन्स पॅरलल असतील तर फॉर्म्युला आपण काय लिहिला, RT डायरेक्ट लिहूया आपण R1 R2 डिवायडेड बाय R1 + R2. हा फॉर्म्युला कसाला आपण कालच पाहिलेले, डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलेला आहे. ठीक आहे. तर आज आपण सिरीज आणि पॅरललचा उपयोग करून कसा टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा ते मी एक एक्झाम्पल इथे दाखवते, त्याच्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला त्याच्यामधलं जर एखादं नाही आलं तर मग विचारा, मी परत एकदा सॉल्व्ह करून दाखवते. 1 किंवा 2 बघूया आपण इथंच.
ही फिगर आहे आणि ह्या फिगरमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल RT. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणू शकता तुम्ही, त्याला RT म्हणू शकता तुम्ही, त्याला REQ म्हणू शकता, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स, किंवा RTH पण म्हणू शकतो आपण जर ते थेवेनिन्स नेटवर्क असेल तर. थेवेनिन्स रेजिस्टन्स पण आपण त्याला म्हणू शकतो. आता सध्या आपल्याला टोटल रेजिस्टन्स आपल्याला ठीक आहे. त्या सर्किटमधला आता किती रेजिस्टन्स दिले टोटल? 1 2 3 4 5 आणि 6. ह्या सगळ्या 6चा मिळून जो काही एक पेअर येईल त्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असं म्हणतो आपण, किंवा टोटल रेजिस्टन्स. तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे एक एक्झाम्पल मी तर तुम्हाला दाखवते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय सॉल्व्ह करायचंय. आता जेव्हा क्वेश्चन येईल तुम्हाला, कदाचित तुम्हाला A आणि B दिलेलं नसेल, हा ॲरो दिलेला नसेल, तर आपण काय करायचंय ज्या साईडला सर्किट ओपन आहे तिथे A आणि B लिहून टाका तुम्ही. दिलेलं जरी नसेल तरी लिहा, नाही लिहिलं तरी चालेल, पण आपल्याला चुकू नये म्हणून आपण A आणि B लिहायचं आणि त्या साईडला आपण ॲरो दाखवायचे, दिलेला असू किंवा नसू. ज्या साईडला ॲरो आहे किंवा ज्या साईडला टर्मिनल आहेत त्याच्या अपोजिट साईडनी काय करायचं आपल्याला सॉल्व्ह कर द्यायचंय. लास्टला तुमचा A आणि B मध्ये एकच जो रेजिस्टन्स राहील त्याला म्हणायचं आपल्याला टोटल रेजिस्टन्स. चला हे दोन करा. ज्या वेळेला तुमची प्रॅक्टिस होईल त्यावेळेला तुम्ही हे तिन्ही रेजिस्टन्स तुम्ही काय करू शकता, एकदाच काय करू शकतो आपण सॉल्व्ह करू शकतो. तर आपण आधी काय करूया, हे दोन रेजिस्टन्स सोडूया. कोणतेही दोन रेजिस्टन्स. परत एकदा फिगर आपल्याला काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर 10 ओहम. आता आपण हे दोन सोडवणार आहे. ठीक आहे, हा मी आहे तसं काढते इथं. ठीक आहे, आता आपण सॉल्व्ह करणार आहे आणि सॉल्व्ह केल्यानंतर ह्या दोनची ऐवजी एक रेजिस्टन्स तयार होईल आणि मग तो जिथं होता, हे दोन रेजिस्टन्स जिथं आहेत तिथंच आपण काय करायचंय जॉईन करायचे. बाकीचे आहे तसे राहतील. 5 आणि हा 30 आहे तसा राहील, हा 10 आहे तसा राहील. आपण हे दोन सॉल्व्ह करणार आहे. तर मला सांगा 10 आणि 10 हे जे दोन रेजिस्टन्स आहेत हे सिरीज आहेत का पॅरलल आहेत? जसं आपला रूल आहे त्या पद्धतीनं बघायचं. ठीक आहे, डायरेक्टली पॅरलल किंवा सिरीज वरती जायचं नाही. हा 10 आणि हा 10 जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर याचे एकच स्ट्रोक जोडलेले डायरेक्टली एकमेकाला. ठीक आहे, इकडे आणि इकडे दुसरे रेजिस्टन्स त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे हा 10 आणि हा 10 सिरीज मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो एकमेकांच्या. ठीक आहे, ज्या दोन रेजिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे तेच दोन रेजिस्टन्स आपण पर्टिक्युलर बघायचे. हा 10 ह्याचे दोन्ही टोकांमधलं एकच टोक डायरेक्टली एकमेकाला जोडलेलं आहे, दुसऱ्या टोकांमध्ये दुसरे रेजिस्टन्स आहेत मध्ये, त्याच्यामुळे हे दोन रेजिस्टन्स सिरीज आहे असं आपण म्हणू शकतो. सिरीजचा फॉर्म्युला सॉल्व्ह करायचा तर 10 + 10 28. दोन्हीचा मिळून एकच रेजिस्टन्स तयार होईल आणि जिथं होते तिथे लावून टाकला आपण. ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत होता. ठीक आहे, तुम्ही इथे ड्रॉ करा, इथे ड्रॉ करा, पण जेव्हा टर्मिनल दाखवणार आहे तेव्हा आपल्याला तिथं दाखवायचं आहे 20 ओहम. ही झाली आपली सेकंड स्टेप. इथं लिहायचं मग 10 ओहम and 10 ओहम are in series. So 10 + 10 = 20. जिथं तुम्ही फिगर काढणार आहे त्याच्याच पलीकडे त्याचं एक्सप्लेनेशन आहे की 20 कसं आलेलं आहे ते. ठीक आहे, 10 + 10 20 आलं. आता जर तुम्ही जेव्हा 2-4 एक्झाम्पल सोडून झाले तर तुमच्या लक्षात येईल हे तिन्ही रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहेत. तुम्ही डायरेक्टली 30 केलं असेल तरी सुद्धा चाललं, पण सुरुवातीला करायचं नाही. कंपल्सरी दोनच रेजिस्टन्स सॉल्व्ह करा म्हणजे आपली फिगर चुकत नाही. ठीक आहे, इथंपर्यंत झाले का सर्वांचं? तर आपल्याला पुढे, आता मला इथे जागा पुरत नाहीये तर मला हे काय करावं लागेल, रफ करावं लागेल. ठीक आहे, आता मी ह्याच फिगरमध्ये दाखवते बघा. हे दोन रेजिस्टन्स आपण सॉल्व्ह केलेले बरोबर आहे का? हे दोन रेजिस्टन्स आपण सॉल्व्ह केले आणि आपल्या इथं आलेलं आहे 20. इथंपर्यंत आपल्याला सेकंड स्टेप. ठीक आहे, आता परत हे दोन रेजिस्टन्स पाहायचे. आपण 10 आणि 20 केलं. आता हा 20 आणि हा 10 सिरीज आहे का पॅरलल आहे हे पाहायचंय आपल्याला. हा 20 आणि हा 10 सुद्धा सिरीज आहे, एकच टोक जोडले डायरेक्टली. इकडे दुसरा रेजिस्टन्स आहे मध्ये, त्याच्यामुळे 20 + 10 = काही 30. इथे लिहायचं आपल्याला की 20 and 10 आर इन सिरीज, देअरफॉर टोटल रेजिस्टन्स = 30. तिथला टोटल रेजिस्टन्स ह्या दोन्हींचा. बाकीची फिगर तुमची आहे तशी येईल. आता इथं मी स्मॉल करते की जेणेकरून आपल्याला खाली पुरेल. 5 आणि इथं 30 आहेत. हे तीन आपण अजून सॉल्व्ह केलेले नाही. हे दोन सॉल्व्ह झाले आपले. आता 20 + 10 = 30. ज्या पॉइंटला होते त्याच पॉइंटला रेजिस्टन्स काढा. ठीक आहे, किती आलं आपलं 30. समजते का बघा? आपण एक एक रेजिस्टन्स बॅक साईडनी कमी करत चाललेलं आहे.
दोन रेजिस्टन्सचा एक करतोय लावतोय, परत राहिलेले दोन बघतोय, त्याचा एक तयार करतोय, परत पुढे जातोय आपण. ठीक आहे. आता मात्र इथं बघायचं आपल्याला की हा 30 आणि हा 30 हे दोन्ही टोकं एकमेकाला जोडलेले आहेत, मध्ये दुसरा कुठलाही रेजिस्टन्स नाही. त्याच्यामुळं हे जे 30 आहे आणि हा जो 30 आहे हे दोन्ही काय झाले पॅरलल. दोन्ही रेजिस्टन्स काय झाले तुमचे पॅरलल. ठीक आहे. मग इथे लिहायचंय तुम्ही की 30 आणि 30 काय आहेत पॅरलल. त्याच्यामुळे आता मात्र इथं फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. ठीक आहे. फॉर्म्युला काय आहे आपला R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ठीक आहे. इज इक्वल टू काय येईल 30 इंटू 30 डिवायडेड बाय 30 प्लस 30. किती आलं आन्सर आपलं 900 डिवायडेड बाय 60. आन्सर येईल आपलं 15. ठीक आहे. फिगर बघा आता कशी येईल. हा 5 आपण सॉल्व्ह केलेला नाही, हा 5 आपण सॉल्व्ह केलेला नाही, हे झालं 5, हे झालं 5, हे 30 आणि 30 सॉल्व्ह केले, दोन्हीचा मिळून एकच रेजिस्टन्स तयार झाला. किती आलेलं आहे 15. ठीक आहे. इथपर्यंत आपलं आलेलं आहे. आता हीच फिगर मी वर काढते. एवढी फिगर आपली राहिलेली आहे. 5, 5 अँड 15 हे झाले तुमचे ए बी आणि इथून आपला ॲरो आहे. ठीक आहे. इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलं. ठीक आहे. परत तसंच हा 5 आणि हे 15 तुम्ही सुरुवातीला सॉल्व्ह करा, दोन्हीचं मिळून एक तयार होईल. हा रेजिस्टन्स खालचा आहे तसं येईल, दोन्ही सिरीज. आता एकच टोक जोडलेलं आहे, इकडे तर ओपन आहे सर्किट. 15 प्लस 5 इज इक्वल टू येईल 20 ओहम. ठीक आहे. तर वरचा रेजिस्टन्स तुमचा आला 20 ओहम, खालचा आहे तसा आहे, आपण सॉल्वच नाही केलेला ए आणि बी. ठीक आहे. आता परत हे दोन सॉल्व्ह करायचे. इथे तर सर्किट ओपन आहे, एकच टोक एकमेकाला जोडलं गेलेलं आहे, म्हणजे हे पण दोन काय आहेत सिरीज. 20 प्लस 5 इज इक्वल टू झालं 25. ठीक आहे. ठीक आहे. लास्टची जी फिगर असेल आपली, तुम्ही अशी काढा किंवा तुम्ही हॉरिझॉन्टल काढली तरी सुद्धा चालेल. ए आणि बीच्या मध्ये लास्टला एकच रेजिस्टन्स राहिला, तो झाला 25 ओहम. म्हणजे आपला आरटी किती आला, आरटी इज इक्वल टू 25 ओहम. हे झालं तुमचं फायनल आन्सर. सिरीज आणि पॅरललचा उपयोग करून आपण काय केलेलं आहे, आपण रेजिस्टन्स काय केला, आपण कॅल्क्युलेट केला. टोटल रेजिस्टन्स आपल्याला पाहतोय आपण, टोटल रेजिस्टन्स चाललेला आहे, जे थेवेनियन्स किंवा सुपरपोजिशन थेरममध्ये आपल्याला काढावे लागतात ते आपण बघतो आहोत. ठीक आहे. अजून एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मी घरी देणार आहे सॉल्व्ह करायला. ठीक आहे. आता बघा बाण तसंच आहे सेम, तर आपल्याला ह्या साईडने काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन करत यावे लागतील. ठीक आहे. आता मी फक्त रेजिस्टन्स कमी केलेली फिगर दाखवणार, फिगर प्रत्येक वेळेला आपल्याला काढावी लागणार आहे. ठीक आहे. तुम्ही फक्त काय करायचे, त्याच्यामध्ये किमती भरल्या ते चालतील, हे सॉल्व्ह करा. होमवर्क आहे, क्वेश्चन नाही, होमवर्क आहे फक्त. मी आता हे दोन रेजिस्टन्स सॉल्व्ह करणार आहे, हे बाकीची फिगर आपली आहे तशी. ठीक आहे. हा 4 आणि हा 4 सिरीज, इथे एकच टोक जोडलेला आहे, इकडच्या टोकामध्ये सेम प्रॉब्लेम आहे, सेम जसा आता आपण पाहिला तसा सेमच आहे. खालचा 4 आहे तसा येईल 12 3 0.5. ठीक आहे. 4 4 4 प्लस 4 8 येईल, 4 प्लस 4 8. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या पुढची नेक्स्ट स्टेप, आता इथं काय येईल आपल्याला, हा सोडवला आपण, 4 प्लस 4 8 आला. ठीक आहे. परत हा 8 आणि हा 4 पाहिला आपण, परत सिरीज
एकच टोक जोडलेले, इकडे 12 रेजिस्टन्स आहे मध्ये, त्याच्यामुळे 8 आणि जे 4 आहेत ते सुद्धा काय होतील सिरीज. त्याच्यामुळे दोन्ही आता डायरेक्ट सोडवते मी इथं. 8 + 4 12 येईल. ठीक आहे, 8 + 4 = 12 बिकॉज 8 and 4 आर सिरीज रेजिस्टन्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इथंपर्यंत सेम आहे. आता तुम्हाला इथून पुढे जमेल. 12 आणि 12 जे आहेत ते परत पॅरलल, ते सॉल्व करा आधी. आता मी फक्त फिगर दाखवते. 0.5 0.5. ठीक आहे, आहे तसा रेजिस्टन्स येईल. 12 आणि 12 सॉल्व केल्यानंतर आपल्याला अशी फिगर येईल. 12 × 12 / 12 + 12. ठीक आहे, त्याच्यानंतर ही फिगर तुम्हाला दिसेल. परत हे दोन रेजिस्टन्स एकमेकाला पॅरलल येतील. त्याच्या पुढची फिगर कशी दिसेल आपल्याला, हे 0.5 हे 0.5. हे सॉल्व केल्यानंतर जे काय आन्सर येईल अशा आपल्याला 3 दिसतील रेजिस्टन्स. त्याच्यानंतर परत 2 येतील रेजिस्टन्स आणि लास्टला तुमची काय राहील, 1 रेजिस्टन्स येईल. ह्या पद्धतीने आपण सॉल्व करायचं आणि याचा आन्सर तुम्ही काय करा, कॅल्क्युलेट करा. आणि हेच आन्सर तुम्ही टाका. हाच क्वेश्चन आपण घेऊयात. ठीक आहे, एक्स्ट्रा क्वेश्चन आपण घ्यायला नको. हा क्वेश्चन कॅल्क्युलेट करा, फिगर आपल्याला सॉल्व करायचे. मला सांगताना फक्त डायरेक्ट आन्सर सांगितलं तरी चालेल. RT = लिहायचं आपल्याला. जेव्हा तुम्ही मेसेज करताय RT = आणि डायरेक्टला जी व्हॅल्यू येईल इथं A आणि B च्या मध्ये ती तुम्ही कॅल्क्युलेट करून टाका, A आणि B. ठीक आहे, टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू फक्त आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. नाही समजलं तर मी परत एकदा घेते, तुम्ही प्रयत्न करा सॉल्व करायचा. ह्याचा आन्सर आपल्याला ग्रुपवर टाकायचा आहे. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल घरी देते सॉल्व करायला, होमवर्क देते तुम्हाला सॉल्व करायला. तुम्ही घरीच आहात नाही तरी. किलो ओम आहे, 6K लिहिलेले आपण. ठीक आहे, आता इथे A आणि B दिलेलं नाहीये, पण जिथं टर्मिनल्स आहेत तिथे मी लिहून टाकते A आणि B. आता हा वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम आला. आपल्याला एकाच साईडने A आणि B येत होतं. मग आता काय करायचं, तर आपल्याला A आणि B च्या मध्ये सॉल्व करत जायचे सर्किट. लास्टला A आणि B च्या मध्ये आपल्याला एकच रेजिस्टन्स काय करायचंय, आणायचंय. तर तुम्हाला हिंट देते, हाही तुम्ही घरी सोडवायचा आहे. हे 2 रेजिस्टन्स बघा पॅरलल मध्ये, एक टोक जोडलेले, हे टोक जोडलेलं आहे. ठीक आहे, त्या दोन्हीचं पॅरलल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करा. 2 × 2 / 2 + 2 जे काय ते इथे लिहा. हा इथं आहे तसं 1K. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे बघायचं, हा 6 आणि हा 6 पॅरलल किंवा तिन्ही पॅरलल आपण घेतले तरी चालतील. ठीक आहे, पण 2-2 सोडवा, तुम्ही चुकणार नाही. 6 आणि 6 आधी सोडवा, त्याच्यानंतर अशी फिगर येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर परत हे आहे तसंच राहू द्या. हे 2 सॉल्व करा, ह्या पद्धतीनं फिगर येईल. त्याच्यातले 2 सॉल्व करा, ह्या पद्धतीनं फिगर येईल. नंतर राहील जो आपला एक लास्टला, तो झाला तुमचा टोटल रेजिस्टन्स. ठीक आहे, लक्षात येते का बघा. हे 2 पॅरललचं फॉर्म्युला वापरून आपण हा सोडवा. 2 × 2 / 2 + 2. ठीक आहे, 1च येईल ना. 2 × 2 किती आलं, 4. 2 + 2 4. 4 / 4 1 येईल इथं, 1K. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 2 सोडवा, इथं जे काय असेल ते आन्सर लिहा. त्याच्यानंतर हा जिथं सोडवला तिथं आपण हा रेजिस्टन्स काढला, हा आहे तसा आहे खालचा 6. ठीक आहे, त्याच्यानंतर ही फिगर आपली आपण आहे तशी काढली. 1K सॉल्व केला नाही, हा पण सॉल्व केला नाही. परत हे 2 रेजिस्टन्स सॉल्व केले आपण, पॅरललच आहेत. त्याची जी काही व्हॅल्यू येईल ती आपण इथे लिहायची आपण. परत 1 हे 2 सिरीज मध्ये, 1 + 1 2 येईल. इथे जी काही व्हॅल्यू आली ती इथे लिहा. परत हे 2 रेजिस्टन्स सिरीज मध्ये, डायरेक्टली बेरीज होईल आणि लास्टला तुमचं काय राहील, एकच रेजिस्टन्स राहील. त्याची जी व्हॅल्यू येते ते तुम्ही काढा. ठीक आहे, फक्त आन्सर देताना याच्या आधीच्या प्रॉब्लेमचा आन्सर द्या फक्त. दोन्हींचे आन्सर द्यायची आवश्यकता आपल्याला नाही. आणि आपल्याला स्पीडमध्ये द्यायचं आहे आणि याच्या आधी जो प्रॉब्लेम टाकलेला आहे तर त्याचा आन्सर फक्त काय करायचं आपल्याला द्यायचा आहे. हे झाले 2 प्रॉब्लेम. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन एक आहे. जर तुम्हाला हे समजलं असेल तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला मी सोडवायला देईन.
ठीक आहे. म्हणजे आपला टोटल रेजिस्टन्स आहे का तुम्हाला कळालं की कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर मग थेव्हिनिनच्या नेटवर्कमध्ये जेव्हा आपण काढणार 2 किंवा 3च रेजिस्टन्स थेव्हिनिनच्या नेटवर्कमध्ये येतात, त्यावेळेला हे सोपं पडेल. ज्यावेळेला आपण 10 रेजिस्टन्स सोडवतो, 2 किंवा 3 आपल्यासाठी मग जास्त नाही आहेत, मग ते इझिली काय होतं आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. तर सिरीज आणि पॅरलल इतकंच फक्त आपण काय केलेलं आहे आज पाहिलेलं आहे. आपण याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये मात्र आता आपल्याला काय करायचे आहेत, किरचॉफचे लॉज पाहिजेत. किरचॉफ हेही शास्त्रज्ञाचं नाव आहे, सायंटिस्ट आहे. त्यांनी आपल्याला 2 लॉ शिकवलेले आहेत किंवा दिलेले आहेत. किरचॉफ लॉ असं म्हटलं जातं त्याला. पहिला जो आहे तो KCL आणि जो सेकंड आहे तो KVL. ठीक आहे. KCLचा लॉंग फॉर्म जो आहे तो किरचॉफ्स करंट लॉ आणि KVLचा जो लॉंग फॉर्म आहे तो किरचॉफ व्होल्टेज लॉ असा आहे. जे करंटसाठी इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी विथ फिगर आहे ते KCL. व्होल्टेजसाठी जे इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी ते आहे ते KVL. ठीक आहे. शॉर्ट फॉर्ममध्ये आपण लिहितो KCL अँड KVL. ठीक आहे. तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आज मात्र फक्त सिरीज आणि पॅरलल इतकं डोक्यात ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे एक्स्ट्रा मी आज काही तुम्हाला इथे शिकवणार नाही. फक्त नेक्स्ट लेक्चरमध्ये काय पाहिजे तेवढंच आपण सांगितलेलं आहे. KCL आणि KVL झाल्यानंतर मग थेव्हिनिनचे नेटवर्क आपले सॉल्व्ह करायला आपण चालू करूया. जिथं तुम्हाला हा रेजिस्टन्स कसा काढायचा ते आपण आत्ताच शिकवलेलं आहे. ठीक आहे. आता याच्या आधी जो क्वेश्चन विचारलेला होता आधीच्या लेक्चरमध्ये त्याचे जे आन्सर दिलेले आहेत, टेन वॅटचे आन्सर तुम्हाला पॉवर काढायला सांगितलेली होती आणि जे 10 वॅट आन्सर दिलेले आहेत खूप मुलांनी दिले आन्सर ह्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये मुलांमध्ये बघितलं तर रेवंडे विश्वप्रताप, तोरसकर करण दत्तात्रय, कोळी शुभम, त्याच्यानंतर वेद पाठक आहे, माने आदित्य आहे, भिसे आहे, सूर्य विश्वतेज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समर्थ कुलकर्णी आहे. हे मुलांमधले नाव आहे. जवळपास 8 मुलांनी आपल्याला काय केलं आन्सर पाठवलेले. सगळे करेक्ट आन्सर आहेत. फक्त टायमिंगमध्ये थोडासा फरक पडलेला आहे. मुलींमध्ये डरंगे सोनाली आहे, पायल शिंदे आहे, कुलाल ऋतुजा आहे, शेंडगे कोमल आहे, पांढरे भारतीय, कुलकर्णी शिवांजली, सिद्धी भोसले, देवकर समृद्धी, नवले आर्या, पताळे सृष्टी, निंबाळकर आकांक्षा एवढ्या मुलींनी आन्सर दिलेले आहेत. आता याच्यामध्ये मुलींमध्ये सर्वात फास्ट आन्सर जे आले ते पायल शिंदे चाललेले 8:49. मला वाटतं तुम्ही ग्रुपमध्ये पाहिलेले, ग्रुपमध्येच द्या असं सांगते मी शक्यतो. टायमिंग कम्पेअर करायला सोपं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलांमध्ये जे फास्ट आन्सर आलेले रेवंडे विश्वप्रताप चाललेले 8:48ला त्याचा आन्सर आलेले आहे. मग मुलींमध्ये आणि मुलांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर रेवंडे विश्वप्रताप 8:48ला त्याचा आन्सर आलेला आहे. तर तो आजचा काय आपला ॲक्टिव्ह स्टुडंट आहे. जेवढ्याने आन्सर दिले, जेवढे मी नावं वाचले त्या सर्वांचं अभिनंदन. तुम्ही सर्वांनी आन्सर दिले. कदाचित रेंज कमी जास्त असते आणि मग आन्सर देताना थोडंसं मागं पुढं होतं. एकाचा मिनिट फक्त पुढं मागे होते, पण विनर आपल्याला शेवटी एकालाच घोषित करावं लागतं. रेवंडे विश्वप्रताप हा ह्या तासाचा काही लेक्चरचा ॲक्टिव्ह स्टुडंट आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण याची कॅल्क्युलेशन बघूया. शिवाय आणखीन एखादा प्रॉब्लेम तुम्हाला दिला जाईल. तर आजची जी टेस्ट कोड आहे, टेस्ट कोड त्याचा जो कोड आहे तो आहे 41. ठीक आहे. 41 टेस्ट कोड टाका आणि टेस्ट आपण काय करा सॉल्व्ह करा. ठीक आहे. हे प्रॉब्लेम जे आता आपण घेतले जर इथं तुम्हाला बोर्डवर व्यवस्थित दिसत नसेल तर जसं आपण आधीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाठवले तसेच मी हे पाठवीन. आणखीन 1-2 प्रॉब्लेम होत आहेत. मग सगळे रेजिस्टरचे नेटवर्क तुम्हाला मी PDF मध्ये काय करेन पाठवीन. तुमच्या आसपास जर आपली 12वीची मुलं राहत असतील तर त्यांच्या 11वीच्या नोट्स घेतल्या तरी सुद्धा चालतील. मी तर तुम्हाला नोट्स पाठवतेच आहे. त्याच्यामुळं त्याही तुम्ही दररोज लिहून घेतल्या तरी सुद्धा चालतील. किंवा तुम्ही बुक घ्या, जे बुकचं नाव आपण टाकलेलं आहे. कसंही तुम्हाला चालेल. तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही अवेलेबल जसं होईल तसं घ्या. ठीक आहे. 1-2 महिन्यांनी आपली शाळा चालू झाल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम काय होतील आपले सॉल्व्ह होतील. आणि प्रॅक्टिकल आपण काय करूया, सेकंडचा चॅप्टर आपला हाफ झाला की आपण लगेचच प्रॅक्टिकल घेऊया. हा चॅप्टर आणखीन बराचसा बाकी आहे. आपल्याला आणखीन किरचॉफचे लॉज आहे, थेव्हिनिनचं नेटवर्क आहे. त्याच्यानंतर आणखीन 4-5 क्वेश्चन्स राहतात. 4 लेक्चर 4 ते 5 लेक्चरमध्ये हा चॅप्टर आपला संपेल. ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये कदाचित हा चॅप्टर संपेल. ठीक आहे.